सर अँग्युलर मोमेंटम, अँग्युलर मोमेंटम सगळ्यात पहिल्यांदा आहे ना, दोन हेडिंग लिहा. एक लिहा अँग्युलर मोमेंटम, दुसरा लिहा लिनियर मोमेंटम. लिनियर शिकू, लिनियर झालं की मग अँग्युलर आपण करूया. डन. हे ताईला बोल बरं. ताई लिहून घे. काय लिहिशील? लिनियर मोमेंटम आणि काय अँग्युलर मोमेंटम. हे दादाला बोलव रे. तो शेजारचा तो निवांत बसला. अथोरा जा सरळ बघ पुढे जरा. लेडिंगली अँग्युलर मोमेंटम आणि काय लिनियर मोमेंटम लिहिलं येस. पहिला बघूया लिनियर मोमेंटम आणि तो झाला की मग जाऊ आपल्या अँग्युलरकडे. समजा माझ्याकडे हे मास आहे एम. मास चाललंय बाबा. मासची वेलोसिटी काय व्ही आहे. चला मास घेऊया आपण 2 किलोचं आणि वेलोसिटी सगळ्यात पहिल्यांदा घेऊ 1 मीटर पर सेकंद. आणि असा विचार करू थोड्या वेळानंतर व्हेलॉसिटी जर वाढली, समजा ती झाली 2 मीटर पर सेकंद. काळ वेळाने समजा आणखीन वाढली, चला ही झाली समजा 10 मीटर पर सेकंद. समजा आणखीन वाढली, आता जास्त झाली, आता ही झाली 100 मीटर पर सेकंद. तुम्ही इथं उभे आहेत. मास कितीचं आहे 2 किलोचं आहे. तुमच्या दिशेने आलं कितीने 1 मीटर पर सेकंदने. तर जे लिनियर मोमेंटम आहे त्याला दाखवतो आपण पी ने. ती वेक्टर क्वांटिटी आहे म्हणजे पी बार लिहावं लागेल. ती काय असते मास मल्टिप्लाइड बाय वेलॉसिटी. कोणती वेलॉसिटी लिनियर वेलॉसिटी. मास इंटू लिनियर वेलॉसिटी याने जे भेटेल त्याचं नाव काय लिनियर मोमेंटम. किती होईल ते 2 इंटू 1 म्हणजे काय 2 kg मीटर पर सेकंद. बरोबर. समजा मास आलं 2 kg ने, वेलॉसिटी आहे 2. तर आता लिनियर मोमेंटम चला याला P1 म्हणू आपण. P2 झालं. हे किती आहे 2 इंटू 2 म्हणजे काय 4 kg मीटर पर सेकंद. समजा आता व्हेलॉसिटी झाली 10. तर लिनियर मोमेंटम P3 किती मास आहे 3 इंटू काय 10 किती होईल ते 30. वेलॉसिटी झाली 100 तर ते काय होईल 2 इंटू 100 म्हणजे काय 200 kg मीटर पर सेकंद. ह्याचा अर्थ काय बघा जरा. ह्याचं थोडं फील करू आपण नक्की होतं काय ते. 200 kg मीटर पर सेकंदचा अर्थ काय. 200 kg पर मीटरचा अर्थ आहे 200 किलोचं पोतं, मोठं गव्हाचं पोतं तुमच्या दिशेने येतंय. कळतंय. जोरात तुमच्या अंगावर पडतंय हा त्याचा अर्थ आहे. कितीने पडतंय 100 मीटर पर सेकंदने पडतंय. किती जोरात फेकून मारतो ना. म्हणजे एक तर जड पोतं घेतलं कितीचं 200चं 2 किलोचे तुमच्या 2 किलो आणि फेकले कितीने 100ने. म्हणजे एकूण इफेक्ट कितीचा आहे 200 kg मीटर पर सेकंद आहे. हे कळायचं असेल थोडं असं काहीतरी समजून घ्या. ही खरी घडलेली घटना आहे. एक कार होती, कारची रेस होती आणि काहीतरी एका देशाची लोक होती. वेगवेगळ्या देशांच्या कार आल्या. ह्या कारने फिनिश लाईन क्रॉस केली तर सगळ्यांनी काय केलं हातामध्ये द्राक्ष घेतले, ग्रेप्स घेतले. द्राक्षांचं वजन काय असणार आता काहीच नाही, एकदम मुठभर द्राक्ष फक्त थोडेसे हातामध्ये घेतले आणि आनंदाने ती कार जिंकली म्हणून आपल्या देशाच्या कारवरती द्राक्ष फेकले असे. पण लोक जास्त होते. लोक किती होती 100 लोक होती. सगळ्यांनी असे फक्त एक मुठभर द्राक्ष घेतले आणि फेकले. प्रत्येकाने म्हणजे काय म्हणतात पाव किलो जरी फेकले तरी 25 किलो द्राक्ष पडले त्या कारवरती. म्हणजे पण कारचा वेग मात्र महाप्रचंड होता ना. कारचा वेग किती होता
रेसिंग कारचा वेग किती 300 वगैरे असतो ना. 300च्या स्पीडने कार आली 300 काय किलोमीटर पर आवर 300 किलोमीटर पर आवर म्हणजे मीटर पर सेकंड तर आणखी वाढणार आहे ते बरोबर. 300 kg 300 किलोमीटर पर आवर मल्टिप्लाय बाय काय 25 काय झालं हे 75 पुन्हा 2 शून्य 7500 इतकं मोठं लिनियर मोमेंटम झालं. कार अख्खी चेंबली गेली. त्याला क्ली ड्रायव्हर वाचला. ही पॉवर कोणाची आहे लिनियर मोमेंटमची पॉवर आहे. थोडं आणखी सांगतो. तुम्ही समजा हे पेन्सिलला घाबरसाल का म्हणजे पेन्सिल फेकतो घाबरसाल का नाही. बंदुकीची गोळी तर त्यापेक्षा छोटी असते ना. बंदुकीची गोळी किती असते एवढीशी तर असते. पण तिच्याकडे काय असतं मास नसतं. तिच्याकडे काय असते व्हेलॉसिटी असते. मग बंदुकीच्या गोळीला लोक घाबरतात ना कारण ती छोटीशी गोळी एवढीशी पण तिच्याकडे काय व्हेलॉसिटी महाप्रचंड आहे. मग तिच्याकडे नक्की ट्रॅव्हल करताना तिच्याकडे काय बंदुकीची गोळी हातामध्ये घेतली काय घाबरायचं कारण आहे का. छोटा मुलगा पण खेळत राहील. पण ती जर जोरात आली बंदुकीमधनं महाप्रचंड वेगाने तर मात्र पुढे उभं राहण्याची कोणाची हिंमत आहे का नाही. का तिची पॉवर कशाची आहे तिच्याकडे पॉवर आहे ती लिनियर मोमेंटमची पॉवर आहे. क्लिअर झालं. पहिली कन्सेप्ट होते आपल्याकडे लिनियर मोमेंटम. व्हॉट इज लिनियर मोमेंटम इट इज प्रोडक्ट ऑफ मास अँड लिनियर वेलोसिटी. तर हा फॉर्म्युला लिहा. एक एक्झाम्पल लिहून घ्या. एक किंवा दोन एक्झाम्पल लिहा लिनियर मोमेंटमचे. ह्याचं युनिट्स काय होईल लिनियर मोमेंटमचं युनिट होईल मासचं काय kg आणि वेलोसिटीचं काय मीटर पर सेकंद. लिहिलं येस. आता ह्याच्यावरनं जाऊ आपण कुठे अँग्युलर मोमेंटमकडे. लिनियर मोमेंटम P आणि तो अँग्युलर मोमेंटम आहे ह्याचा सिम्बॉल आहे L. हा पण वेक्टर हा काय L बार. बघूया व्हॉट इज अँग्युलर मोमेंटम. लिहून झालं खालचं येस. काय बघा पुढे आहे तो अँग्युलर मोमेंटम. L बार. अँग्युलर मोमेंटमचा साधा फॉर्म्युला आहे. तुमच्याकडे दोन गोष्टी असाव्या लागतात. एक रेडियस आणि दुसरा लिनियर मोमेंटम. फॉर्म्युला बनतो आर बार क्रॉस पी बार. काय फॉर्म्युला आहे आर बार क्रॉस वॉट पी बार. ह्याचं मिनिंग काय समजून घेऊ. मला एक सांगा समजा आकाशामधून विमान चाललंय. विमान तर सरळ चाललंय असं. हे चाललंय कसं स्ट्रेट लाईनने. मोशन कशी वाटते आपल्याला लिनियर. पण समजा एक शेतकरी समजा शेतामध्ये काम करतोय. हा उभा आहे ते शेतकरी तो इथं उभा होता. त्याला वाटलं विमान पाठीमागे आहे तरी असे मान पाठीमागे गेले असे. विमान कुठं होतं इथं. तसं विमान पुढं पुढं आलं तरी मान हळूहळू पुढं पुढं घेतली. तुम्ही करून बघा बरं मान पाठीमागे घ्या केली. विमान बघा एक विमान पुढं चाललंय बघा. विमान चाललंय सरळ मान सरळ घेऊन या. तुम्ही इथे बघितलं तुम्ही इथे बघितलं मग विमान गेलं इथे इथे बघितलं. विथ रिस्पेक्ट टू धिस पॉइंट द लिनियर मोशन ऑफ एरोप्लेन विथ रिस्पेक्ट टू धिस पॉइंट इट इज ॲक्च्युअली वॉट सर्क्युलर मोशन. खरं आहेच की ही पृथ्वी आहे बरोबर. जे विमान सरळ चाललं होतं क्षणभर ते जर पृथ्वीच्या ऑर्बिटला असं सरळ चालत राहिलं तर ते हळूहळू हळू काय करेन अख्खे रोटेशन करेन. लॉजिक लक्षात येते का. म्हणजे लिनियर मोशनमध्ये लपलेली मोशन कुठली आहे रोटेशन किंवा सर्क्युलर मोशन त्यामध्ये लपलेली आहे. ही बॉडी आहे. या बॉडीचा मास काय एम आहे. हे बॉडीची व्हेलॉसिटी किती विमान व्हेलॉसिटी चाललंय व्ही बारने चाललंय. जर मास आणि फक्त विमानच बघितलं तर विमानाकडे काय विमानाकडे आहे लिनियर मोमेंटम. किती सांगा मास इंटू काय व्हेलॉसिटी ते किती एम व्ही बार.
पण विथ रिस्पेक्ट टू धिस पॉईंट बघितलं तर ह्या शेतकऱ्याच्या डोळ्यापासनं इथपर्यंत हे डिस्टन्स काय आर बार. क्लिअर. इकडं चाललं ते काय पी बार आणि हे काय आर बार. मग अँग्युलर मोमेंटम काय हा आर बार इंटू काय पी बार. लॉजिक लक्षात आली. म्हणजे लिनियर मोमेंटम पण समहाउ इट इज कनेक्टेड विथ द रोटेशनल और सर्क्युलर मोशन. म्हणता एकदा. इफ ए बॉडी ट्रॅव्हल्स along straight line it is having linear velocity v bar, but with respect to some fixed point O, radius vector rotates. Radius vector has circular motion, so body's motion can be combined with rotational motion with a term called as angular momentum L bar, which is R bar cross P bar. सोपं आहे. लिहून घे. डायग्राम काढा सर. मग मॅथमॅटिकली आपण याला काढत काढत जाऊ. ह्या डायग्रामने जास्त ते क्लिअर होईल. लिहिलं. येस झालंय. लिहून झालं एवढं. येस. ह्याचे व्हॅल्यूज काढू आपण. डायग्राम आणखी सोपी डायग्राम काढू. ह्याचे व्हॅल्यूज काढूया. काय होईल बघा. ही बॉडी होती. मास किती होतं एम. चालली होती सरळ. वेलॉसिटी काय व्ही बार. विथ रिस्पेक्ट टू सम फिक्स पॉईंट ओ. इथं काहीतरी पॉईंट माझ्याकडे आहे ओ. हा काय असा रेडियस वेक्टर. बरोबर. मी म्हटलं लिनियर मोमेंटम माझ्याकडे आहे. मला पाहिजे अँग्युलर मोमेंटम. तर अँग्युलर मोमेंटम काय आर बार क्रॉस पी बार. ठीक आहे. याला आपण कसं लिहू शकतो आता. एल बारला आर बार क्रॉस पी बार काय मास इंटू काय वेलॉसिटी बार. मास स्केलर का वेक्टर आहे. स्केलर आहे. मासला बाहेर काढा. एल बार मास बाहेर आला. ब्रॅकेटच्या आतमध्ये आर बार क्रॉस व्ही बार. हा तर आर बार क्रॉस व्ही बार. मला सांगा समजा तुमच्याकडे हा ए बार आहे. मी म्हटलं हा वेक्टर ए बार आहे. हा वेक्टर बी बार आहे. ए बार टू बी बार अँगल किती आहे थिटा. आणि आपल्याला पाहिजे ए बार क्रॉस बी बार. तो फॉर्म्युला काय ए बी साइन थिटा. फॉर्म्युला आला ए बी साइन थिटा. इथे पाहिजे काय आर बार क्रॉस व्ही बार. तो फॉर्म्युला काय होईल आर व्ही साइन ऑफ अँगल बिटवीन आर अँड व्ही. साइन ऑफ अँगल बिटवीन व्हॉट आर अँड व्ही. पण यात एक अडचण आहे बघा. ही रेफरन्स लाईन आहे एक. इथला अँगल समजा थिटा आहे. हा आर बार आहे. हा व्ही बार आहे. तुम्ही अँगल घेसाल कुठला माहिती का. हा आर बार व्ही बारचा अँगल घेसाल हा. इथे या. हा रेफरन्स पॉईंट आहे. इथे अँगल थिटा आहे. बरोबर. ज्या वेळेला ए बार बी बारचा अँगल थिटा घेतात त्यावेळेला दोन वेक्टर्स या पॉईंटपासून आवे चाललेत का एक आवे एक टुवर्ड चालला आहे. दोन्ही आवे चाललेत. आता इथं काय या पॉईंटला एक चाललाय टुवर्ड्स एक चाललाय आवे. असं चालेल का नाही. दोन्ही कसे पाहिजे आवे. मग आपलं करायचं काय आता. हा जो आर बार आहे त्या आर बारला इथं न घेता
आर बार वेक्टर आहे. वेक्टरला आपण त्या प्लेनमध्ये पॅरलली कुठं पण शिफ्ट करू शकतो. आर बारला इथं करू शकतो, इथं लिहू शकतो, इथं 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 असं याला पॅरलली शिफ्ट करा इथं. हा कोण गेला आता आर बार. बघा ही लाईन या लाईनला काय पॅरलल. हा अँगल थिटा, हा अँगल पण थिटा. काय विनतो आर व्ही साईन थिटा. थिटा कसा काढायचा कळलाय. दोन्ही कसे पाहिजेत आवे पाहिजेत. मग तुमचा एल बार काय होईल. तुमचं एल बार होईल एम आर व्ही साईन थिटा. हा झाला एम आर व्ही साईन थिटा. क्लिअर एवढा. हे लिहा बरं. मग थोडा तो आर व्ही साईन थिटा काय ते बघू आपण. लिहिलंयस लिहून झालं डन. पुढे यायचं. उभं राहा एक मिनटं. लिहा रे चला. ते सांगायला काय लागलं मला तो वेळ वाया गेला करा. सांगायला असं लागलं की ते मला पुढे कॉन्सन्ट्रेशन हवं आहे. पुढे फिजिक्स अवघड अवघड होतो जाईन. मला स्पीड वाढवायला लागेल. तुमचं कॉन्सन्ट्रेशन मला लागेल बरोबर. माझ्या दृष्टीने आत्ता मी फेज 1 संपवली. म्हणजे गोड गोड बोलून शिकवायचे. आता फेज 2 चालू करतोय. आता कडं बोलून शिकवायला लागणार. लक्ष आहे का. येस. म्हणजे आता तुम्ही बोलायची तुम्ही हिंमत करू नका. माझ्याकडे तुम्हाला रागवायची भरपूर हिंमत आहे. बेसिक तुमच्याकडे काय होतं. हे मास होतं एम बरोबर. चाललं होतं सरळ. वेलॉसिटी किती व्ही बार. याला जोडला इथे. हा पॉईंट आहे. पॉईंटचं नाव काय ओ. सो वी आर कॅल्क्युलेटिंग इट्स रोटेशनल मोशन विथ रिस्पेक्ट टू दिस ओ. याला जर जोडला इथे तर याचा रेडियस वेक्टर काय आर बार. हा अँगल आपल्याला माहिती आहे. अँगल किती आहे थिटा आहे. तर हा अँगल पण काय असेल थिटा असेल. वेक्टर प्रॉडक्ट घ्यायचं आहे म्हणून तुम्हाला काय पाहिजे आर बार अवे पाहिजे ना. मग आर बारला आपण शिफ्ट केलं इथे. मास आहे वेलॉसिटी आहे म्हणजे लिनियर मोमेंटम तुम्हाला भेटलं. ते किती भेटलं एम व्ही आर. अँग्युलर मोमेंटम तुमचं तयार झालं. ते तुमचं किती आहे ते तुमच्याकडं आहे आर बार क्रॉस पी बार. ती व्हॅल्यू तुम्ही लिहिली आर बार. पी बार काय एम इंटू व्ही बार. आर बार क्रॉस येते. आर बार क्रॉस एम इंटू व्ही बार. मी एम स्केलार आहे बाहेर काढला. आतमध्ये काय आर बार क्रॉस व्ही बार. इथे आलो. आता याचे लपलेले अर्थ शोधून काढायचे. हे फक्त मॅथमॅटिकल इक्वेशन आहे. याला काय अजून अर्थ बनलेला नाही आहे. ह्याचा अर्थ बनवत आपल्याला न्यायचे जातात. याच्यामधून 2 ब्रांचेस बाहेर निघतात. आय थिंक तुम्ही एवढं लिहिलं आहे बरोबर. मी आता याला वर ठेवून याचे मिनिंग्स बनवायचा प्रयत्न करतो. ते मिनिंग समजून घ्या म्हणजे ह्याचे गणितं पण सॉल्व्ह होतात. डेरिव्हेशन त्यासाठीच असतं की एक डेरिव्हेशन 10 गणितांच्या सोबतचं असतं. हे एकदा क्लिअर झालं तर मग गणित सॉल्व्ह करायला काय अडचण येत नाही. हा काय व्ही बार. हा चालला आहे. हा किती आहे आर बार. हा अँगल किती आहे थिटा. तर तो एम इंटू आर बार क्रॉस व्ही बार हा किती होतो एम. हा होतो आर व्ही साईन थिटा. ठीक आहे. हा झाला तुमचा अँग्युलर मोमेंटम एल बारची व्हॅल्यू. व्हॅल्यू लिहिली म्हणून ना ह्या बार लिहायची गरज लागत नाही. इट इज मॅग्निट्यूड. या बारची गरज आहे का आता नाही. हा तुमचा एल बार आहे किंवा एल आहे तुमचा एम आर व्ही साईन थिटा. थोडा विचार करू याचा. एम आर व्ही साईन थिटा म्हणजे काय. हा आर बार दिसतोय. क्षणभर मी याला असं लिहितो. मी एम लिहितो. मी व्ही बाहेर काढतो. आतमध्ये मी लिहितो आर साईन थिटा. एम व्ही आर साईन थिटा. हा आर बार आहे बरोबर. जिथे थिटा तिथे काय कॉस. म्हणजे इथे काय आला आर कॉस थिटा. कॉसला परपेंडिक्युलर कोण साईन. हा कोण आला आर साईन थिटा. आता मला सांगा आर साईन थिटा व्ही बार सोबत किती अँगल करतोय 90 करतोय.
म्हणजे आर साइन थिटा कोण आहे, हा आहे आरचा परपेंडिक्युलर कंपोनंट, परपेंडिक्युलर टू व्हॉट, वेलॉसिटी. म्हणता एकदा, आर बार जिथे थिटा तिथे कॉस, आर कॉस थिटा, कॉसला परपेंडिक्युलर साइन, आर साइन थिटा, आर साइन थिटा इज परपेंडिक्युलर टू व्ही बार, आर परपेंडिक्युलर आर साइन थिटा. म्हणजे हा जो फॉर्म्युला आहे, हा जो आर साइन थिटा आहे, ह्याच्याऐवजी आपण आता काय लिहू शकतो, हा फॉर्म्युला काय बनेन, एम व्ही इंटू काय, आरचा परपेंडिक्युलर वेक्टर किंवा परपेंडिक्युलर कंपोनंट. सोपं झाला. दुसरा, हा एम आर व्ही साइन थिटा मी असं पण लिहू शकतो की मी एम लिन, आर लिन आणि आतमध्ये काय लिन, व्ही साइन थिटा. मग काय होईल बघा, सेम डायग्राम, हे डायग्राम इथं काढतो मी आता. तुमचा हा पार्टिकल आहे, हा तुमचा काय, आर बार, आणि हा आर बार चालला इथे, हा काय, व्ही बार, इथं काय, थिटा. आता व्ही बारचे कंपोनंट्स काढा, जिथे थिटा तिथे कॉस, म्हणजे व्ही बार इथे करतो ना, व्ही बार इथं गेला, इथं काय म्हणतो, व्ही कॉस थिटा, कॉसला परपेंडिक्युलर साइन, हा कोण, व्ही साइन थिटा. सांगा, व्ही साइन थिटा आर बार सोबत किती अँगल करतोय, 90. म्हणजे हा व्ही साइन थिटा हा कोण आहे, व्हीचा परपेंडिक्युलर कंपोनंट. कोणाला परपेंडिक्युलर, आरला. ज्याला आर परपेंडिक्युलर घेतो त्यावेळेला काय, तो व्हीला परपेंडिक्युलर कंपोनंट. ज्यावेळेला मी व्ही परपेंडिक्युलर घेतो त्यावेळेला तो आरला परपेंडिक्युलर कंपोनंट. जर आतमध्ये आर गेला तर बाहेर एम व्ही असतो, आतमध्ये व्ही गेला तर आतमध्ये कोण असतो, बाहेर कोण असतो, बाहेर एम आर असतो. म्हणता एकदम. आणि हा एम व्ही काय हो, लिनियर मोमेंटम येते, लिनियर मोमेंटम इंटू काय, रेडियसचा परपेंडिक्युलर वेक्टर. आता जी गणितं तयार होणार ती याच्या बाहेरचे नाही आहेत, याने आपण मॅक्झिमम गणितं सॉल्व्ह करू शकतो. गेलो सगळे. आपलं उद्या लेक्चर आहे ना, आहे की असं किंवा परवा, जे नेक्स्ट सेशनचं आपलं जेव्हा होईल त्यावेळेला मला सगळ्यांचे 15पर्यंत पाडे पाठ पाहिजेत. कितीपर्यंत, 15पर्यंत. आणि मला स्क्वेअर्स पाठ पाहिजे सगळ्यांना 25पर्यंत. म्हणजे असं नाही म्हणत 15पर्यंत पाडे, मी 50चे स्क्वेअर म्हणतो का नाही, 25पर्यंतचे स्क्वेअर्स. इनवर्स 1/2 1/3 काय नाही, 1 घ्यायचा कॅल्क्युलेटरला, 1/2 करायचा, कॅल्क्युलेटरची गरज पण नाही. 1/2 म्हणजे काय, 0.5. असे 10पर्यंत इनवर्स पाठ पाहिजेत. कधी, यानंतर जे लेक्चर होईल त्यावेळेला, बरोबर. ते पाठ नसेल तर मग तुम्ही आता मी आहे, बरोबर, आपण दोघांच्या नंतर क्लिअर होते. आता मी अभ्यास करून घेणं चालू करणार आहे, आता ते अभ्यास करून घेणारच आहे, तर तुमचे निकाल तयार करायचेच आहेत. मग ते मला एकदा तुम्हाला इथं बघायचं नाही, कुठल्या तरी IIT मध्ये क्लासरूममध्ये बघायचं किंवा BJ मेडिकलमध्ये बघायचं. म्हणजे हे लय भारी होईल की एक दिवस तुम्ही म्हणतात सर या ना एकदा IIT मध्ये, मी म्हणत अरे आमची पोरं बसली की एखादा ताई म्हणत नाही आता BJ मेडिकलला सर मी आहे, मग ते आम्हाला भारी वाटेल, बरोबर. ठीक आहे, करा अभ्यासाला. मग पुढच्या लेक्चरला मला काय काय पाहिजे, 15पर्यंत पाडे, 25पर्यंत स्क्वेअर्स आणि इनवर्स काय 1/2 1/3 वगैरे हे पाहिजे, तेवढे 3 गोष्टी. आणि नाही मी ऐकणार नाही, मला पाहिजेच ते. कोणाला रँडमली विचारणार आहे आणि रँडम म्हणणार की बाबा 34चा स्क्वेअर सांग. हे करता करता एक R&D करा, स्क्वेअरचे काय ट्रिक्स बनवता येतील का ते पण शोधा, डॉंकीवर करू नका. ठीक आहे, चलो लिहिलंय. हा एल बार वेक्टर का स्केलर आहे, वेक्टर. त्याची डायरेक्शन काढू आपण आता. डन, येस. ह्याचं डायरेक्शन काढायचा प्रयत्न आपण करूया. असं होतं ना, सगळं लिहून झालंय का, येस. हा चालला होता सेम, आपलं बॉडी इथे होती, बॉडी सरळ चालली होती, बॉडीची वेलोसिटी व्ही बार, हा कोण आहे, आर बार. दोघं आवे पाहिजेत म्हणून शिफ्ट केला इथे, हा झाला आर बार.
एकदा शिफ्ट केला तर खालचा पार्ट विसरून जायचा. खरा प्रॉब्लेम हा होता. खरं काय विमान आकाशात चाललंय, विमानामधनं व्हेक्टर चाललंय असं दिसणार आहे का? नाही. खरा प्रॉब्लेम हा आहे की बाबा विमान चाललंय, शेतकरी त्याकडे बघतो, ओके, तो खरा प्रॉब्लेम आहे. पण एकदा आपण त्याला जॉमेट्रीमध्ये कन्वर्ट केला की खालचा खरा प्रॉब्लेम विसरून जावा. आता फक्त फोकस वरती करा. हा अँगल थिटा आहे आणि अँग्युलर मोमेंटमचा फॉर्म्युला आपण लिहिला होता, हा होता आर बार क्रॉस पी बार. व्हेरी गुड. आणि पी बारमध्ये लपलेलं आहे एम इंटू व्ही बार. आपण लॉजिकली विचार करतोय, एल बारची डायरेक्शन काढायचा प्रयत्न चाललाय आपला. हा आर बार आहे इंटू काय एम व्ही बार. मास बाहेर आला होता आपला, येऊ द्या मासला बाहेर. आतमध्ये काय आर बार क्रॉस व्ही बार. म्हणजे हाताकडे बघा, जी डायरेक्शन ह्याची आहे ती डायरेक्शन या दोघांची असायला हवी. कळतंय का? जी डायरेक्शन एल बारची आहे ती डायरेक्शन आर बार क्रॉस व्ही बारची असायला हवी. का? मध्ये इक्वल टू आहे, मास स्केलर आहे, मासला काही डायरेक्शन नाही आहे, दोन्ही इक्वल आहेत म्हणजे दोघांचे मॅग्निट्यूड्स पण एक आहेत, दोघांचे डायरेक्शन पण एक आहेत. एल बारची डायरेक्शन काढतोय, एल बारची डायरेक्शन कोणाची डायरेक्शन आहे? आर बार क्रॉस व्ही बारची. आता आर बार क्रॉस व्ही बारची डायरेक्शन काढायची कशी? क्रॉसच्या अगोदर जो लिहिलेला असतो ना, क्रॉसच्या अगोदर कोण आहे? आर बार, त्याला म्हणायचा पहिला वेक्टर. क्रॉसच्या नंतर जो आहे त्याला म्हणायचा दुसरा वेक्टर. पहिल्या वेक्टरवरती आपला हात ठेवायचा, हा ठेवला असं, हात फिरवायचा आणि बघायचं की आर पासून व्ही पर्यंत आपण शॉर्टकटने चाललोय का लॉंग कटने चाललोय. आहे तर लॉंग कटने चाललोय. असं फिरवलं तर शॉर्टकट. मोठ्या अँगलने नाही जायचं, छोट्या अँगलने जायचं. छोट्या अँगलने जाताना जी काय डायरेक्शन होईल अंगठ्याची, ती डायरेक्शन कोणाची असते? एल बारची. हात असा ठेवला सरळ, गोल फिरवलं, अरे एक तर हा मोठा अँगल होतोय, हात अँगल छोटा आहे, मग हात उलटा करायचा, केला. आता असं ठेवा, असं फिरवा. आता हे फिरवताना अंगठा आत नाही घ्यायचा, अंगठा बाहेर ओढायचा, खेचायचा बाहेर, बरोबर. असं आहे बघा, हा आर बार, हा कोण? आर बार. हा असं वरती कोण चाललाय? आर बार. हा आर बार वरती, खाली कोण? हा कोण सरळ? व्ही बार. हा आर बारला हिथनं फिरवत इथं आणलो असं. अंगठा कुठं चाललाय? इनवर्ट, आतमध्ये. तुम्ही ऑब्झर्वर आहेत. फॉर यू इट इज मुव्हिंग इनवर्ट, फॉर यू द डायरेक्शन इज क्रॉस सर्कल. डायरेक्शन कळली का? सो दिस इज डायरेक्शन ऑफ एल बार. जे वापरलं त्याचं नाव काय? राईट हँड थंब रूल. गेलो. ट्रिक कळली. आर बारच्या अगोदरचा पहिला वेक्टर, आर बारच्या नंतरचा दुसरा वेक्टर. हात ठेवायचा पहिल्या वेक्टरला, फिरवायचा दुसऱ्या वेक्टरला, पण अँगल झाला पाहिजे छोटा, मोठा अँगल नको. कन्सेप्ट संपल्या. एवढ्या कन्सेप्टवरती जगातलं अँग्युलर मोमेंटमचं कुठलंही गणित सॉल्व्ह झालं पाहिजे. आता हे कोण गणित सॉल्व्ह होत नसेल तर तुम्ही करायचं काय? मग न्यूमॅरिकला बघायचं, कसं ॲप्लाय केलं ते शिकायचं, किंवा मग डोकं चालवत आर&डी करत करत राहायचं. ते करूनच मेंदू तल्लख होणार, न्यूरॉन्स बांधणार आणि मग पुढचे प्रॉब्लेम जास्त फास्ट सॉल्व्ह होणार. आता ह्याचं गणित मी घेतोय जेईचं. पुढचं जेई ॲडव्हान्सच गणित आहे, बघूया कसं होतं. आहे. पूर्वी जे ॲडव्हान्स जे मेन्स म्हणायचे आणि जे मेन्सला प्री म्हणायचे किंवा फिटर एक्झाम म्हणायचे. 90चे ॲडव्हान्सच आहे. लिहून झालं? घ्या न्यूमॅरिकल. चला पुढचं काय दिलं? डायग्राम दिली 1990 जेईचं आहे. नीटवाले म्हणत असेल आमच्या एक्झामचं काय? नीटचं फिजिक्स आणि जेईचं फिजिक्स सेम आहे. नीटवाल्यांनी जेईचं फिजिक्सच करायचं.
नीटची म्हणून मार्केटला जी पुस्तकं आहेत, फिजिक्स खरा विषय इंजिनिअरिंगचा आहे. क्लिअर होतंय का? त्याची चांगली पुस्तकं कुठली आहेत? इंजिनिअरिंगची आहेत. तर नीटवाल्यांनी पण मार्केटचे जेईची पुस्तकंच वापरायची, वेगळी पुस्तकं. फक्त नीट लिहिलेली पुस्तकं वापरून त्यांनी काय केलं, नीट म्हणून थोडी डायल्यूट करून दिलीत ती. त्यात तुमचं नुकसान आहे. बरोबर, जेईचीच करा, तीच खरी नीटची पुस्तकं आहेत. पूर्वी पण AIPMTचा आणि जेईचा सिलेबस एकच होता. आता AIPMTच कन्वर्ट झाले कशामध्ये? नीटमध्ये. सिलेबस तोचे पुस्तकं जेईची वापरा. तर 1990चं गणित काय म्हणतोय? पार्टिकल ऑफ मास एम लिहून घ्या माझ्यासोबतच. ए पार्टिकल ऑफ मास m is moving with a constant velocity, is moving with constant velocity, is moving with constant velocity parallel to the x-axis. ब्रॅकेट असं दिलं त्यांनी बरं का, व्ही पॅरलल टू एक्स ॲक्सिस. इट्स अँग्युलर मोमेंटम अबाउट ओरिजिन. इट्स अँग्युलर मोमेंटम अबाउट ओरिजिन इज. चार ऑप्शन दिलेत. इट्स अँग्युलर मोमेंटम अबाउट ओरिजिन इज. पहिला पॉइंट आहे 0, मग दिलाय कॉन्स्टंट, त्यानंतर दिलाय गोज ऑन इन्क्रीजिंग, नंतर दिलाय गोज ऑन डिक्रीजिंग. न्यूमेरिकलचा आपला जो सिक्वेन्स आहे, जे मुलं आता कोटामध्ये जे वगैरे करतात आहे त्यांच्या वहीमध्ये तुम्हाला अँग्युलर मोमेंटम नंतर पहिलं गणित हेच सापडेल सगळ्यांच्या. तुम्ही जाऊन बघा, तुम्ही कोटामध्ये गेले त्यांचं अँग्युलर मोमेंटम काढलं, सेम सिक्वेन्स सेम आहे, म्हणजे हेच शिकवलं जाणार असंच. ह्याच्या अगोदर हेच डेरिवेशन, पहिला वेक्टर दुसरा वेक्टर, त्याचे 2 मिनिंग्स, हे पॅरलल परपेंडिक्युलर, आणि त्यानंतर घेतलेलं गणित सगळ्यांच्या शिकणारं ठिकाण कुठलं राहू द्या, ABC कुठेही शिकू द्या, गणित सिक्वेन्स हाच राहतो, हेच येतं. असं काय होतं माहिती आहे का, हळूहळू जेईला शिकून एक पॅटर्न तयार झाला आहे, तो पॅटर्न हाच आहे. ह्यानंतर ते करत करत गेलं तर मुलांना ते येतं, हे लोकांना कळलं आता. तर सिक्वेन्स ठरलेला, हा सिक्वेन्स ह्यानेच करतात. करा विचार आता. काय दिलं? पार्टिकल ऑफ मास एम इज मुव्हिंग विथ अ कॉन्स्टंट वेलॉसिटी. वेलॉसिटी कॉन्स्टंट दिली, लहान लहान शब्दांना नाही महत्व आहे, ॲक्सेलरेशन होत नाही आहे. आणि त्यांनी सिस्टीममध्ये ओरिजिन आणला आहे, त्यांनी सिस्टीममध्ये काय आणलं आहे? एक्स ॲक्सिस आणला आहे. न्यूमेरिकलच आपल्याला सजेस्ट करत असतं की आपण डायग्राम कोणती वापरायची. न्यूमेरिकलने सांगितलं की तुम्ही काय करा, एक वाय ॲक्सिस घ्या, तुम्ही एक एक्स ॲक्सिस घ्या, तुम्ही एक पार्टिकल घ्या, पार्टिकलचा मास एम घ्या. इतकं सगळं आपण थोडंच काढलं आहे, न्यूमेरिकलने सांगितलं सगळं ना. पार्टिकलचा मास एम इज मुव्हिंग, हे चाललंय सरळ असं. ही वेलॉसिटी कशी आहे? कॉन्स्टंट आहे. एक सिम्बॉल जाता जाता शिकवतोय, लक्ष द्या. कसं आहे? पॅरलल टू एक्स ॲक्सिस. इथे 2 वेळा असं केलं, तिथं 2 वेळा असं करायचं. ह्याचा अर्थ काही दोघं एकमेकांना पॅरलल, असं पण चालेल. ही लाईन या लाईनला पॅरलल दाखवायची, एखादा म्हणेल नाही मी 3 वेळा करतो, चालेल, याला 3 वेळा कर. ही लाईन या लाईनला पॅरलल दाखवायची, एखादा म्हणून मी एस काढतो, इथे एस काढ. ह्याचा अर्थ काय? दिस 2 लाईन्स आर पॅर. काही काढा, एखादा म्हणेल नाही मी इथे बाबा मला असं चिन्ह पाहिजे, काढ ना, काय फरक पडतो, इथं असंच काढ. हा याला काय? पॅरलल आहे, ठीक आहे. आणि तो व्ही कॉन्स्टंट आहे, तो काही इन्क्रीज करत नाही, हे मास एम आहे. आता विचारलं काय? अँग्युलर मोमेंटम अबाउट द ओरिजिन, हे कॉन्स्टंट आहे का व्हेरिएबल आहे? डायग्राम काढा, पहिला विचार करा काहीतरी. कॉन्स्टंट आहे, गो द इन्क्रीजिंग. ओके, विचार करू आपण आता. कॉन्स्टंटवाले हात वर करा, कॉन्स्टंटवाले.
आता उद्या एक काम करायचं, एक कागद घ्यायचा, त्यावरती कागद वर्गात फिरवा, प्रत्येक आपलं नाव लिहिन, असं टेबल तयार करा. इथं नाव लिहा, इथल्या टॅली मार्क्स. काय नाव आहे? टॅली मार्क्स. मी प्रश्न विचारणार, तुमचं नाव असेल, तुम्ही बरोबर सॉल्व केलं एक टॅली मार्क करणार, बरोबर सॉल्व केलं एक करणार, आणखी केलं आणखी करणार, आणखी करणार, असं काहीतरी. हळूहळू मला कळेन की कोण किती गणित सॉल्व करतोय. क्लिअर होतंय? हे एकदा चालू करू, होमवर्कची सिस्टीम त्यानंतर लावू आपण. आता एका महिन्यामध्ये एक अभ्यासाची सिस्टीम तुमची बसलेली असेल, मी ते प्लॅन केलेलं आहे सगळं. पहिलं काही कागदावरती टॅली साधे कागद घ्या, फुल स्केपचं नाव आपली लिहा. आता करता पटकन, एक पेज घ्या बरं, एक पाडून ते पेज सर्क्युलेट करतो मी. तुमच्या भाषा आला की तुमचं नाव बघतं लिहा. तर मला एक पेज देणं, एक कोणी ते एक नाही, कोण देतं? तर इथं येते, इथे मला सर एक पेज दे. बाकीचे विचार करा, सॉल्व करा, कसं होतं बघा. देते माझ्याकडे, मी सांगतो. इथून सर्क्युलेट करतो, ताई बस नाही. तुमच्या भाषा आला ना की याला फोल्ड केलंय मी. ह्या फोल्डच्या अलीकडे तुमचं नाव बसवा. टॅली मार्क मला इथं करता येतील. याला मी जमलं तर सरांनी परमिशन दिली तर आपण इथे लावून टाकू. डन. घेते दर. हा व्ही कॉन्स्टंट चाललाय. एक्स ॲक्सिस हा काय? वाय ॲक्सिस. काढायचा काय? अँग्युलर मोमेंटम. अ पार्टिकल ऑफ मास m इज मूव्हिंग विथ अ कॉन्स्टंट वेलोसिटी v पॅरलल टू एक्स ॲक्सिस. इट्स अँग्युलर मोमेंटम अबाउट द ओरिजिन इज. करूया. सगळ्यात पहिल्यांदा अँग्युलर मोमेंटम काढायचं आहे. ठीक आहे, आर काढू. हा काय? आर. हा काय? आर बार. ह्याच्यामधला अँगल काय? थिटा. बर, अँग्युलर मोमेंटमचा फॉर्म्युला काय आहे? अँग्युलर मोमेंटम इज आर बार क्रॉस पी बार, म्हणजे तो आर इंटू एम इंटू व्ही बार मध्ये क्रॉस. म्हणजे हा आला आर. त्यानंतर आतमध्ये काय? एम बाहेर काढला आपण ना, एमला बाहेर काढला, काय? आर बार क्रॉस व्ही बार. मग हा आला एम आर व्ही साइन थिटा. आता या फॉर्म्युल्यामध्ये बॉडी पुढे गेल्यानंतर मास चेंज होईल का? मास तर कॉन्स्टंट आहे. ते म्हणलं तर वेलॉसिटी पण कॉन्स्टंट आहे, हो की नाही? वेलॉसिटी पण काय? कॉन्स्टंट आहे. जी गोष्ट राहिली आता ती काय? एकदम बरोबर, आर नाही राहिला. चुकीचा विचार काय? काय तर सर आर राहिला. अरे आर नाही राहिला, आर साइन थिटा राहिला. डिसिजन कोण घेणार माहिती आहे आता यामधला? डिसिजन घेणार यामधला आर आणि साइन थिटा जो आहे ना, ही टर्म कॉन्स्टंट आहे का व्हेरिएबल आहे? अहो ती कॉन्स्टंट आहे. हा काय? आर आहे का? हा काय? थिटा आहे का? ह्याला काढा ना इथे. हा काय? जिथे थिटा तिथे कॉस. हा काय? आर कॉस थिटा. और हे काय? आर साइन थिटा. बॉडी जाऊ दे की, बॉडी इथे जाऊ द्या. ही डिस्टन्स चेंज होतंय का? नाही चेंज होते. आर वाढेन हो, थिटा कमी होईल. फील होते का? तुम्ही म्हणतो नाही सर तो पुढे गेला ना आर वाढेल. अरे प्रॉडक्ट आहे, कोणाचं प्रॉडक्ट आहे? आर साइन थिटाचा. हा 2 आहे ना, तर हा 10 आहे. प्रॉडक्ट काय? 20 आहे. हा 4 झाला की हा कमी होतो, हा 5 होतो. प्रॉडक्ट किती होतो? 20 होतो. बॉडी इथं जाईन, हा अँगल चेंज होईल. पण हा काय असेल? आर साइन थिटाच असेल. लपलेली कन्सेप्ट कळते का? आता जसं गणितांमधनं हळूहळू साक्षात्कार होतो. अरे असं असं आहे, असं 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 आहे. काय साक्षात्कार झाला? बॉडी अशी सरळ जाताना लॉजिक, एखाद्या माणसाने लॉजिकली सांगितलं असं काय? तो शेतकरी ते विमानाकडे बघतोय. विमान कॉन्स्टेबल तरी सरळ चाललंय. विमान काय वर चाललं का?
वर चाललं नाही म्हणून तर त्यांनी बोंबलून सांगितलं ना, इट इज पॅरल टू एक्स ॲक्सिस. क्लिअर होतंय का? तिथं म्हणले असेल ते इट इज पॅरल टू एक्स ॲक्सिस दिलं नसतं, मग ते डाऊटफुल होतं. पॅरल टू एक्स ॲक्सिस आहे म्हणजे ही लाईन वर जाणार आहे का? नाही. म्हणजे ही लाईन काय मला पॅरल जाणार, म्हणजे हे डिस्टन्स कायम काय राहणार? सेम राहणार. म्हणजे ते काय आर साईन थिटा काय राहणार? कॉन्स्टंट राहणार. आता फिजिक्स शिकायला मजा येते का? बरोबर. तर आर साईन थिटा विल बी कॉन्स्टंट. सो आन्सर इज व्हॉट? कॉन्स्टंट. कळलंय? लिहा. अवश्य खूप भारी आहे. तुम्ही शिकत नाही, शिकले तर तुम्ही म्हणसाल हेच करायचं आम्हाला. बरोबर. किती भारी आहे. तुम्ही मग जेरीट करून IIT नीटला गेले तरी पुरं फिजिक्सचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करतात नंतर. लिला. कळली कन्सेप्ट नक्की ना? सांगू एकदा. कळली? काही जण म्हणतील नाही ते तुम्ही वरती ट्रान्सफर करून घेतला होता तो असा आर होता, हा व्ही होता ना म्हणे, हा तुम्ही इथे नेला आर. हो नेला इथे. आपण काय इथून इथे काय ट्रान्सफर केला आहे? वेक्टर. ही लेंथ काय होती? सेम. ठीक आहे ना. आता ही लाईन काढा. हा थिटा होईन, हा आर साईन थिटा होईन. हो की नाही? सेम राहीन तो. इथं सेम राहिला का इथं सेम राहिला का? काय फरक पडतो? मी म्हटलं कन्सेप्ट संपला, वेगळं ह्यामध्ये काय नाही आहे. आज घरी जाऊन अँग्युलर मोमेंटमची जितकी गणितं करता येते तितकी गणितं करा. अडचण तुम्हाला कुठे येईल? कधी कधी ते असे म्हणतील की असं प्रोजेक्टाईल मोशन आहे. कधी ते एखादं गणित काय येईन की म्हणजे प्रोजेक्टाईल मोशन आहे आणि प्रोजेक्टाईल मोशनमध्ये ही बॉडी चालली होती अशी, ही जी एच मॅक्स होती. एक काम गणितच लिहा चला. प्रोजेक्टरचा फॉर्म्युला फक्त बघायचं इकडे तिकडे कुठेतरी, बघ काय नाही. तो फॉर्म्युला वापरायचा आणि गणित सॉल्व करायचं. न्यूमेरिकल लिहून घ्या चला. अ बॉल ऑफ मास m इज प्रोजेक्टेड विथ वेलोसिटी v. काय म्हणला? बरोबर. तो यू स्क्वेअर साइन स्क्वेअर थिटा बाय 2j असतो. तो बघू नंतर आपण. मला सांगा रे चला, सोडून द्या, पटकन सांगा. हा फुटबॉल आहे. एका जय करणाऱ्या माणसाला आला पाहिजे. फुटबॉल आहे, किक मारली, फुटबॉल वर गेला, हवेमध्ये खाली आला. कॉन्सन्ट्रेशन करा, तुम्हाला कळलं नाही. किक मारली म्हणजे अशी इनिशियल व्हेलॉसिटी यू अशी होती ना. का बरं? तुमची लात अशी जाणार ना टँजेन्शियल, गेली. इथे अँगल किती आहे? थिटा. इथं सरळ गेला, हा काय? यू कॉस थिटा. याला परपेंडिक्युलर हा, हा किती? यू साइन थिटा. बॉडी इथं पोचली. या अख्ख्या मार्गामध्ये बॉडी इथून इथं जाईन, मग इथे जाईन, मग इथे जाईन, मग इथं येईन, मग इथे जाईन, मग इथे येईन, मग इथे येईन, इथे येईन. मी विचारले सांगा ही किती बॉडीने मॅक्झिमम हाईट केली होती? लॉजिक लावू आपण. मॅक्झिमम हाईट ही तुम्हाला पाहिजे इथले, बरोबर. मला सांगा इथून बॉडी वर गेली, वर गेली, वर गेली. ग्रॅव्हिटी बॉडीला कुठे ओढते? खाली. त्यामुळे यू साइन थिटाचं वर खेचणारी व्हेलॉसिटी आहे हळूहळू कमी झाली, कमी झाली, कमी झाली, इथे 0 झाली. म्हणजे इथे बॉडीची फायनल व्हेलॉसिटी इन वाय डायरेक्शन ही काय? 0. बरोबर. एक फॉर्म्युला आहे बघा, व्ही स्क्वेअर इक्वल्स टू यू स्क्वेअर प्लस ट्वाईस एस. तुम्हाला काय पाहिजे? बॉडीची मॅक्झिमम हाईट, म्हणजे बॉडीची डिस्प्लेसमेंट इन वाय किती येते? एच मॅक्स. ही डिस्प्लेसमेंट कुठे आहे? वर. फायनल व्हेलॉसिटी वर काय झाली? 0. यू वर. हा जो ए आहे ना,
हा ए करा काय जी आहे. ज्यावेळेला एखादी बॉडी पृथ्वीवर त्याची वरनं खाली येत असते, ती वर जाऊ किंवा खाली येऊ, तिचं ॲक्सिलरेशन नेहमी काय असतं जी. जी नेहमी कुठं असतं खाली. म्हणजे हा ए ऐवजी हा काय होईन जी. जी कुठं असेल खाली, एच कुठं आहे वरती. जे वेक्टर वर आहेत त्यांना म्हणा पॉझिटिव्ह, जे खाली आहेत त्यांना म्हणा निगेटिव्ह. हा काय होईन प्लस व्ही स्क्वेअर प्लस यू स्क्वेअर प्लस ट्वाईस जी. जी खाली आहे ना मायनस जी. एसच्या ऐवजी काय एच मॅक्स, तो वर आहे म्हणून काय पॉझिटिव्ह. बरं व्ही इन वाय, यू इन वाय, जी इन वाय, एच मॅक्स वायमध्ये म्हणून तर लिहिलं आपण. बॉडी वर चालली होती चालली होती चालली होती, ग्रॅव्हिटी खाली ओढली ओढली ओढली, इथे जाऊन इतकी ओढली की आता वर जाणं बंद झालं. वर जाणं बंद म्हणजे वरची व्हेलॉसिटी काय 0. ही व्हॅल्यू किती आली 0. व्हेलॉसिटी इन वाय किती होती, इनिशियल व्हेलॉसिटी इन वाय किती होती यू साइन थिटा, त्याचा काय स्क्वेअर आहे म्हणजे काय यू स्क्वेअर साइन स्क्वेअर थिटा. इथं काय मायनस 2g एच मॅक्स. हा 2g एच मॅक्स इकडं आला, 2g एच मॅक्स इक्वल्स टू यू स्क्वेअर साइन स्क्वेअर थिटा. म्हणजे तुमचा एच मॅक्स तुम्हाला भेटला यू स्क्वेअर साइन स्क्वेअर थिटा बाय 2g. प्रोसिजर शिकलाय का नाही तरी करता आलं का, मग हेच जेईला अपेक्षित आहे. जे येत नाही त्याला बेसिक NLM आणि बेसिक कायनेमॅटिकल इक्वेशन लावून सॉल्व करा. आम्हाला हे येत नाही म्हणून गप्प बसू नका, हे पटकन डिराईव्ह करा. आता उतरून काढू नका, मी लॉजिक सांगितलं आहे, आता पटकन डिराईव्ह करा. ज्यांना डिराईव्ह होईल त्यांची पहिली टॅली मार्क होईल त्यावरती. मी करून दाखवलं एकदा, आता फार तर एकदा बघा कसं काय केलं ते आणि डिराईव्ह करा, ते आलं पाहिजे. आता ज्यांचं झालं प्रामाणिकपणे सांगा सर झालं, मी त्यावर टॅली मार्क करतो. मेंदू असा शार्प करायचा. एक्झामला काय येणार आहे माहित नाही आपल्याला, एक्झामला जे येईन ते आपल्याला डिराईव्ह करता आलं पाहिजे, बनवता आलं पाहिजे. हे करा, ह्याच्यावरती मी अँग्युलर मोमेंटमचं गणित सॉल्व करतो. आलं करता आलंय, सोपं आहे का. असं करता करतो मी ते बॉडी इथून इथे पोचली. काढा बरं डोकं चालून, हे डिस्टन्स काढा आर, त्याला रेंज म्हणतात. काढा बरं डोकं चालवा. बघा काय पाहिजे, बॉडीची आर काय हो हॉरिझॉन्टल डिस्प्लेसमेंट. डिस्प्लेसमेंट म्हणजे काय यस, ती कुठली हॉरिझॉन्टल. बरं हॉरिझॉन्टल यस इक्वल्स टू काय फॉर्म्युला आहे यू टी प्लस 1/2 AT स्क्वेअर. बरं ही झाली हॉरिझॉन्टल यस. मग यू पण काय हॉरिझॉन्टल. बॉडी प्रोजेक्टाइल मोशन होताना वर जाऊ खाली येऊ कसे जाऊ, ए नेहमी जी, ए नेहमी कुठं खाली. बरं इथून इथपर्यंत ही काय बॉडीची हॉरिझॉन्टल डिस्प्लेसमेंट, तीच काय आर. या पॉईंटला म्हणा ए, या पॉईंटला म्हणा बी. इक्वेशन लावतो कुठं आपण A to B. मग यस कुठलं A to B, तीच काय झाली रेंज. किती आहे इनिशियल हॉरिझॉन्टल किती आहे यू कॉस थिटा. माहिती आहे इथून इथपर्यंत पोचायला जो टाईम लागला ना, आपण डिस्प्लेसमेंट घेतली ही, बॉडीला इतकं सोपं नव्हतं इथं जायला. बॉडी काय घरंगळत नाही गेली, बॉडी हवेतनं गेली. बॉडी हवेतनं गेली ना त्या वेळेला म्हणतात टाईम ऑफ फ्लाईट. काय म्हणतात टाईम ऑफ फ्लाईट. म्हणजे टी किती आहे टाईम ऑफ फ्लाईट आहे टी बरोबर प्लस 1/2 जी खाली म्हणजे काय मायनस जी. टी काय टाईम ऑफ फ्लाईटचा स्क्वेअर. आता ह्यामध्ये डोकं चालवावं लागणार आहे. एक तर टाईम ऑफ फ्लाईटचा फॉर्म्युला काढायला लागेल त्यावेळेला आरचा निघेन, किंवा आरचा काढावा लागेल त्यावेळेला टाईम ऑफ फ्लाईटचा निघेन. म्हणजे हे कधी होईल हॉरिझॉन्टलमध्ये इक्वेशन लिहिलं तर. आता काय तयार झाली अडचण, प्रॉब्लेम आला. प्रॉब्लेम सॉल्व करण्यासाठी लहानपणापासून भारतीय मुलांना गोष्टी सांगतात की तेनाली रामांची गोष्ट सांगतात. तुम्हाला त्या
कोण होतो इसापची गोष्ट सांगतात. इसाप नीती आहे ना, किंवा तुमच्याकडे हितोपदेश आहे. सगळ्या पुस्तकांनी काय सांगितलं, लॉजिक वापरा. काय वापरा, लॉजिक. तुमच्याकडे युद्धाला गेलाय धनुष्यबाण नाहीये, रसात दगड तर पडलेली आहेत, ती तर वापरा. ह्याने होत नाही ना आमचं काम, यशस्वी होत आहे का नाही. थांबू नका, प्रयत्न करा, प्रयत्न करूया. बॉडी अशी गेली, इथून इथे गेली, ठीक आहे. मग काय करते ना आता, मी म्हटलं बाबा मी समजा घेतलं बॉडीची डिस्प्लेसमेंट इन एक्स वाय घेतली. चला कुठे घेतली डिस्प्लेसमेंट, ही एच म्हणजे काय होती, एक्स ना. मी म्हटलं वाय मध्ये डिस्प्लेसमेंट काय, काय फॉर्म्युला आहे, बरोबर. काय फॉर्म्युला आहे, यू टी प्लस 1/2 AT स्क्वेअर. बॉडी इथं होती हा, ही बॉडीची काय इनिशियल पोझिशन. फायनली इथं पोचली, मी इथं आहे, उडी मारली, ह्याच्यावरतीच आलो. इनिशियली पण ह्या पुढे स्टेजवरती, फायनली पण स्टेजवरती. म्हणजे स्टेजपासून माझी डिस्प्लेसमेंट किती झाली, झालीच नाही, 0. इनिशियली बॉल इथंच, उडी मारून इथंच, म्हणजे ही व्हॅल्यू किती आली, 0. बरं, आता वाय मध्ये लिहिलं, मग हा पण काय वाय मध्ये. यू वाय तर होतं की यू साईन थिटा, हा काय यू साईन थिटा. बट टाईम, आता इथून इथे जायचा टाईम, टाईम ऑफ फ्लाईट टी प्लस 1/2 जी खाली म्हणजे मायनस जी, आणि काय टाईम ऑफ फ्लाईटचा स्क्वेअर, बरोबर. बरं काय होईल मग आता, टाईम ऑफ फ्लाईट भेटेल की आपल्याला आता, आणि तो ठेवायचा वरती. हा इकडे आला, मायनस आहे ना, इकडून काय होईल प्लस 1/2 GT स्क्वेअर. लिहिता लिहिता बघता बघता एका प्रश्नाचं उत्तर द्या. मी खूप डेकोरेटिव्ह करून लिहितोय का जस्ट लिहितोय. जस्ट लिहिण्याचं नाव आहे जस्ट खरडणे. आपला मेंदू असं काहीतरी रेगोटे ओढता ओढता जास्त शिकतो, कारण की मेंदूला रेगोटे ओढायला कष्ट नाही करायला लागत, जे काम करतो त्यावरती फोकस होतो. डॉक्टरांच्या हस्ताक्षर घाणेरडे होतात कारण ते हँडरायटिंगवर फोकस नाही करत, जे लिहितात त्यावर ते कंटेंटला फोकस करतात. तेव्हा मी 10व्या काय म्हणतो, प्रेझेंटेशन बघू नका, पेन्सिल पट्ट्या ते बघू नका, कागद बघू नका. भारी भारी कवी आहे ना, त्यांनी कविता कुठे लिहिल्या माहिती आहे का, असे पार कुठल्या पण कागदावर लिहिल्यात आणि ते फेमस झाल्यात. मॅक्झिमम पिक्चरचे गाणे ते चालले होते, बसमध्ये चालले, तिकिटावर लिहिले त्यांनी. ते विचार करत बसते का चांगली वही विकत घेऊ वगैरे, जे आहे ती साधनं वापरायची, पुढे जायचं. हे लिहिताना फार डेकोरेटिव्ह करायचं का नाही, जस्ट लिहायचे, ते लॉजिक क्लिअर करायचं, क्षमता आणायची, डिराईव्ह करायची. हे नाही करायचं वही सजवायची, वही सजवायचे का नाही. 1/2 GT स्क्वेअर इथे आला, यू साईन तिने टी आला, आता बरोबर एक टी काय झाला कॅन्सल. हा जी इथे 2 कुठे गेला वरती. टाईम ऑफ फ्लाईटचं उत्तर तुम्हाला भेटलं, 2 गेलं तर काय 2u साईन थिटा बाय जी. मगाच्या या इक्वेशनमध्ये 2 व्हेरिएबल व्हायला लागले होते, आता एक व्हेरिएबलचं उत्तर मला सापडलं टी, तो वापरला तर मला रेंज सापडेल. अहो संपलं प्रोजेक्टाइल मोशन. प्रोजेक्टाइलमध्ये असून काय रेंज काढायची, एच मॅक्स काढायचा, टाईम ऑफ फ्लाईट काढायचा, चालेल की. आणखी काय होतं, किती मिनटं शिकला तुम्ही, काय मिनटामध्ये शिकलाय. हा नेक्स्ट लेक्चरचा होमवर्क आहे. मी हळू जेईच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने तुम्हाला घेऊन चाललो आहे. जे म्हणजे असं नाही की मास्टर वर्गामध्ये येईल म्हणजे आजल्या प्रोजेक्टाइल मोशन, बरोबर, तो शिकवण्याचा प्रकार चुकीचा आहे. कसा मग राईट डेफिनेशन ऑफ प्रोजेक्टाइल मोशन. ते तितकं छोटं होतं, ती लिहायची गरज नव्हती. हवेत फेकलेली बॉडी अंडर ग्रॅव्हिटी काम करते म्हणजे काय प्रोजेक्टाइल मोशन. बघा पटकन फास्टली म्हणता एकदा, बॉडी थ्रोन इन एअर ट्रॅव्हल्स अंडर ग्रॅव्हिटी, इट इज कॉल्ड ॲज प्रोजेक्टाइल मोशन. बॉडी थ्रोन इज कॉल्ड ॲज प्रोजेक्टाइल. बघा हे मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट हॉरिझॉन्टल आहे, काय म्हणायचं रेंज. ही काय एच मॅक्स, हवेमध्ये जितक्या वेळ बॉडी होती टाईम ऑफ फ्लाईट. जमिनीपासून इथपर्यंत पोचायला जो टाईम लागला त्याला म्हणतात टाईम ऑफ ॲसेंट. टाईम ऑफ ॲसेंट, टाईम ऑफ ॲसेंट ASCENT.
वरनं खाली यायला जो टाईम लागला, टाईम ऑफ डिसेंट, संपलं. रेंजचा फॉर्म्युला आपण टी काढून काढणार, टीचा फॉर्म्युला काढला आहे. जितक्या वेळ वर जायला लागतो तितकं खाली यायला, म्हणजे जो टी असतो ना तो अर्धा जातो टाईम ऑफ ॲसेंटला, अर्धा होतो टाईम ऑफ डिसेंटला. किती आला होतो टी आत्ताचा? काय होता? 2u साईन थिटा बाय जे आलता, त्यात यू साईन थिटा बाय जे अर्धा टाईम ऑफ ॲसेंट आहे, आणि यू साईन थिटा जे काय टाईम ऑफ डिसेंट. काय मिनटात कळलं? एखादी गोष्ट जितकी पटकन केली जाते तितकी ती मेंदूत राहते आणि सोपी होते. तिला जर आपण लांबवत राहिलं ती अवघड होते. तुमचा आजचा होमवर्क काय? मला नेक्स्ट लेक्चरला 15पर्यंत पाढे, 10पर्यंत इनवर्स, 25पर्यंत स्क्वेअर आणि प्रोजेक्टाईलच्या तुमच्या नॅचरल हँडरायटिंगमध्ये खरडत काढलेल्या नोट्स आणि फॉर्म्युले पाठ करणार का? यासाठी नाही करत, माझं काम कमी करायचं आहे. यासाठी करतो तोच प्रकार आहे. त्या प्रकारे तुम्ही अभ्यास करायला, स्वतःचा अभ्यास करायला शिकसाल. डन. चलो बाय बाय. टाईम झाला का आपला? झाला.